आज जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व आळेफाटा या ठिकाणी शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पुणे नाशिक रेल्वे ही पुणे नारायणगाव आळेफाटा नाशिक याच मार्गाने व्हावी यासाठी सर्व पक्षीय नेते तसेच संपूर्ण शेतकरी संघटना तसेच तालुक्यातील जनता एकवटली होती. हा रेल्वे मार्ग या सरळ मार्गाने झाला नाही तर अजून तीव्र आंदोलन केले जाईल अशी तालुक्यातील सर्व जनतेने सरकारला इशारा दिलेला आहे. या आंदोलनात प्रामुख्याने भगवान शेठ घोलप तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माहिती अधिकार अध्यक्ष तानाजी शेठ तांबे, मोहन शेठ बांगर तसेच राजेंद्र पिंगट, नवनाथ शिवतरे, निलेश कनसे, श्रीनिवास अटकळ, जीवनशेठ शिंदे, नवनाथ वाळुंज व सामाजिक कार्यकर्ते भरत शेठ मोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण कट्टा चॅनेल साठी संदीप शितोळे, आळेफाटा. संगमनेर या मार्गे जाणारी रेल्वे केंद्र शासन होऊ देत नाहीये. या माध्यमातून जुन्नर तालुका एक झालेला असून आजही नारायणगावला आजी माजी आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आम्ही तेथे उपस्थित होतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आज आळेफाट्याला आलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे, जर दुर्बीणची अडचण होत असेल केंद्र शासनाला तर दुर्बीण त्यांनी हटवावी आणि आमची हक्काची रेल्वे आमच्या मुलांना नोकरी व्यवसायासाठी दररोजचा अपडाऊन करण्यासाठी शेतीचा माल पुणे नाशिक इथे नेण्यासाठी रेल्वे झालीच पाहिजे. रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची झालीच पाहिजे. भवानी जय भवानी, रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची. भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा जुन्नर तालुक्यातील जनतेचा, पुणे संगमनेर सिन्नर नाशिक मार्गे जनतेचा. आज या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भात जे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यासंबंधी मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो. प्रथमतः मी माझी ओळख अशी देतो, मी घोलप भगवान नाथा, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष, माजी जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी माजी तालुका अध्यक्ष आणि सध्या माझ्याकडं जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये सदस्य म्हणून जबाबदारी आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे, पुणे आणि नाशिक ही जी रेल्वे होणार आहे, आमच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर या 4 तालुक्यांवर कायमस्वरूपी अन्याय होतो आहे. कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजना किंवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळं मी एवढीच विनंती करेन, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सर्व पक्षातील मंत्री महोदय असतील, की आपली ही जी रेल्वे आहे ती पहिल्यांदा आपण ज्या वेळेला लोकांच्या जमिनी अधिग्रहण करायला सुरुवात केली आणि त्या केल्या पण होत्या आणि केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या मार्गे पूर्ववत अशी ती रेल्वे व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीसुद्धा, मग या तिन्ही तालुक्यातील जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या सर्वांची विनंती आहे की ही रेल्वे ह्याच मार्गे व्हावी अशी आपणा मंत्री महोदयांना, सरकारला मी विनंती करतो. आणि होईल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब नक्की त्यामध्ये विचार करून बदल करतील यामध्ये कुठली मला शंका वाटत नाही. असो, या पुढील काळामध्ये आपण काय होतंय ते बघूया सर्वजण. भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेबरोबर आणि आमचा सगळा पक्ष हा आपल्या जनतेबरोबर आहे, तालुक्याबरोबर आहे. कुठलीही अडचण नाही. समाजाची सेवा करायची असेल तर समाजाबरोबर राहिलं पाहिजे. या दृष्टीनं ही रेल्वे याच जुन्या मार्गाने व्हावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या महाराष्ट्रातला एक महत्वाचा रस्ता नाशिक, पुणे आणि कल्याण नगर हा 4थ्या ठिकाणाहून जातो आणि या ठिकाणी जर पुणे नाशिक रेल्वे झाली तर आपल्या भविष्यातील भूमिपुत्रांना खरा न्याय भेटेल.
कारण आपली एक पिढी यामध्ये पाठीमागं जवळजवळ एक पिढी संपत आलेली आहे. आपली दुसरी पिढी आता कृती समिती स्थापन करून या ठिकाणी आपण आंदोलनाच्या माध्यमातून या विषयाला आपण दिशा देण्याचे काम करत आहोत. असो, मी या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं, सर्व मान्यवरांचं, या जुन्नर तालुक्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, त्याचप्रमाणे प्रशासनाचं, या पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचे सर्व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.